मांडी लग्न करून आली म्हणते लग्न करून माणसाचं माणसाला माहित नाही आणि बायाचा रिकामाच उगाच माणूस काय करून येते माणूस घरी थकून पांगून इकडे 17 वेळा स्टँड लांब आखून करायला लागते का करते बापानं दिली बायको पाहून अशी अरे कोणी लग्नाले कोणी कार्यक्रमाला गेलं ना कोणी म्हणते आबा बापले कसं आली तुम्ही बहिणी तू काय म्हणते असा प्रॉब्लेम लाज वाटते कमलाकर भाऊ कोण आहे रे कमलाकर भाऊ मी नमस्कार येऊ का घरात आता ये का तुझी उभं अरे काय राजा डोकं खाल्लं बाईनं आणि तू आला पुन्हा डोकं खाले बायकोला डोकं खाल्लं म्हणून का मयावरा काढतेस का आता तू कासाठी आला म्हणजे मस्त 2 मजली घर बांधलं तुला वा वा 2 मजली घर म्हणजे पैसा तुझाच मोजा लागला ना फक्त एक बाजू प्लास्टर राहिली करायची नाही का त्यासाठी 18 तारखेला पूर्ण बांधकाम पूर्ण करायचं आहे कारण 19 एप्रिलला निवडणूक आहे ना बरं निवडणूक आहे बरं मी काय म्हणतो आता कसं आहे मी सरकारी माणूस माझी बायको आहे सरकारी बाई नाही त्याच्यामुळे आता 19 तारीख जे येत आहे 19 एप्रिलला आहे सरकारी सुट्टी आता माझं कसं ठरलं सरकारी सुट्टी असल्यामुळे आणखी 2 दिवस सुट्ट्या टाकायच्या आपला राजा चंद्रपूर भाई घर आणि सरकारी सुट्टी असल्यामुळे मला वाटलं आता थंड होण्यासाठी मस्त पैकी मी माझी बायको तू आणि तुझी बायको 4 जण मस्त गोव्याला बिलाने जाऊ बापू गोव्याला जायची काही गरज नाही हे आपल्या चंद्रपूर जवळ आहे ना हिरे घर तिथं जाऊन आंघोळ करायची थंड तिथं जाऊन आंघोळ करायची आपण असं जाऊ का अरे बाबा पोहता नाही गोव्याला गेलं मस्त फॉरेनर लोक पाहायला भेटते देशी विदेशातले आपल्या गावात कमी आहे का फॉरेनर पेक्षा अरे बाबा तेच तू सांगूच नको माहित आहे बरं मी काय म्हणतो आता कसं करतो 19 तारखेला कडे जाऊन म्हणलं याची तयारी करायची आता चालते का मी नाही काहून चाल ना का होणार आहे गेलं तर सुट्टी आहे कोण चाल म्हणतो सरकारी अरे ओ भाऊ 19 तारखेला निवडणूक आहे ना मग मी मतदान केल्याशिवाय बाहेर पडणार नाही मतदान केल्याशिवाय बाहेर पडणार नाही तू या एकट्याच्या मतदानात का भलं होणार आहे का नाही एकट्याच्या मतदानात भलं होणार आहे ना पाहिलं आता एका मतानं काय भलं होणार आहे का म्हणते अरे बाबू तू सरकारी नोकरी आहे ना बिलकुल मला सांग सरकार कोण बनवते मतदार म्हणजे तुम्ही आम्ही आपण बनवतो ना आणि सरकार तुला पगार कुठून देते सरकारच्या तिजोरीतून अरे आपलं मतदान हे सरकारला जाते सरकार आपण बनवतो ना आपल्या टॅक्स म्हणून उपाययोजना सर्व काही आहे ना त्याच्यापासून तुला पगार मिळते म्हणून त्यात तुझ्या पगाराला तुझ्या सरकारी नोकरीला आणि सरकारला हातभार लावासाठी मतदान करायलाच पाहिजे म्हणजे लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपल्याला मतदान केलंच पाहिजे तो आपला अधिकार आहे राजा मला वाटलं तर सरकारी सुट्ट्या मस्तपैकी फिरून यावं काही सुट्ट्या भेटत नाही आपल्याला एक काम करणं तू सकाळी 7 वाजता जा सर्वात पहिले मतदान कर आणि दिवसभर फिरत बघ हो राजा खरं तुझ्या टकला पण त्या टकला खाली नाही होती दिमाग राजा मग आपल्या टकल्या खालीच काही दिमाग राहते म्हणून आता मला माझे डोळे थोडे उघडलं आता असं करतो मी माझी बायको माझा परिवार सगळा सकाळी 7:30 पर्यंत मतदान करतो मीच नाही तर माझ्या सगळ्या स्टॉपला सांगतो माझ्या सगळ्या मित्रमंडळीला माझ्या वाड्यातील सर्व लोकांना सांगतो की तुम्ही पहिलं मतदान करा म्हणून ज्या ठिकाणी फिरायला जात आहे त्या ठिकाणी फिरायला जा म्हणून मला म्हणावंसं वाटतं की ऐक मतदारा तुला लोकशाहीची ऐक मतदारा तुला लोकशाहीची कर खुशाल निर्भयतेनं तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेनं तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेनं तुझ्या हक्काचं मतदान ऐक मतदारा तुला लोकशाहीची ऐक मतदारा तुला लोकशाहीची कर खुशाल निर्भयतेनं तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेनं तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेनं तुझ्या हक्काचं मतदान